तुम्हाला पण माझ्यासारखंच वाटत असेल ना की आपल्या मुलांनी बाहेरच्या गोष्टी कमी खावेत, म्हणून मी त्याच्यासाठी नेहमी घरीच हे सुपर फूड सेरेलॅक्स बनवते आणि त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. मी इथे 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम अक्रोड घेतलेत आणि सर्व छान भाजून घेतलेत. त्यानंतर 100 ग्रॅम मखना घेतलाय मी. मखना पण खरपूस असा भाजून घ्यायचा आहे क्रंची होतपर्यंत. मखना भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घेतलाय. भाजून घेतलेले सर्व गोष्टी थंड करायला ठेवायचे आहेत फॅन खाली. त्यानंतर लापसीचा रवा घेतलाय मी. अर्धा किलो आहे हा. अर्धा किलो पूर्ण भाजून घेतलाय मी कमी गॅसवरती. हा पण बाजूला काढून घेऊया. त्यानंतर पोहे घेतले आहेत. पोहे पण खरपूस असे भाजून घ्यायचेत. पोहे बाजूला काढून घेतल्यावरती याच्यामध्ये कुरमुरे टाकलेत. कुरमुरे भाजून घेऊया. भाजून झाले ते पण बाजूला काढून घेऊया. पहिली चणा डाळ घेतली, ती पण अशी कमी गॅसवरती भाजून घ्यायची. साबुदाणे टाकलेत. साबुदाणे भाजून घ्यायचेत कमी गॅसवरतीच. मखना, पोहे, लापसीचा रवा, कुरमुरे, चणा डाळ, साबुदाणे हे भाजून घेतलेत ना, ते थंड करायला ठेवायचे फॅन खाली. अर्धा किलो जाडा रवा घेतलाय मी. तो पण कमी गॅसवरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. गव्हाचं पीठ टाकलंय मी. गव्हाचं पीठ टाकलं आहे, ते पण असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. रवा आणि गव्हाचं पीठ आहे ना बाजूला एकसोबत काढून ठेवायचे, कारण ते आपल्याला मिक्सरला नाही लावायचंय. पीठ भाजून झालंय, बाजूला काढून घेते. त्यानंतर हे सर्व गोष्टी बारीने मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. पहिला ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले होते ते लावून घ्यायचे मिक्सरला आणि थंड झाल्यावरच लावायचे. खारीकची पावडर टाकली आहे. तुमच्याकडे खारीकची पावडर नसेल तर तुम्ही खारीकचे तुकडे पण टाकू शकता करून. पावडर करून घेतली आहे ती मी टाकली याच्यामध्ये. त्यानंतर मखना लावून घेते मिक्सरला. त्यानंतर राहिलेल्या बाकीच्या ज्या गोष्टी होत्या ते मिक्सरला लावून घेतले मिक्स करून. बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आणि सर्व मिक्सरला लावून झाल्यानंतर सर्व एकसोबत मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मिक्स करायला होत नाहीये म्हणून मी परातीत काढून घेते आणि सर्व छान मिक्स करून घेते. आणि त्यानंतर मी हे चाळून घेतलंय. एका एअरटाईट डब्यामध्ये हे बंद करून ठेवायचंय. मी हे नेहमी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते, म्हणजे मला 1-2 महिने हे आरामात जातं. गोष्टी भाजलेल्या आहेत त्यामुळे हे खराब पण नाही होत. ठेवलं ना की खूप इझी पडतं. म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल पटकन किंवा बाहेरून आलेलो असेल तर मुलाला पटकन काहीतरी बनवून देण्यासाठी हे खूप इझी पडतं मला. म्हणून मी हे बनवून ठेवते एकसोबत एवढं सर्व. आणि माझा मुलगा ना हे सेरेलॅक्स खूप आवडीने खातो. म्हणजे बाकीच्या गोष्टी खायला तो नखरे करतो, पण सेरेलॅक्स असेल की त्याचं जेवण पटकन संपतं. आता सेरेलॅक्स बनवायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी इथे माझे 5 चम्मच घेतले आहे. माझा नेहमीचा चमचा आहे ज्याने मी हे माप घेते. याच्यामध्ये पाणी टाकलंय, नॉर्मल पाणी. तुम्ही हे दुधामध्ये पण बनवू शकता. त्यानंतर गूळ टाकला आहे आणि 1 चम्मच तूप टाकलाय आणि फास्ट गॅसवरती ढवळत राहायचंय. एकदा हे बॉईल झालं ना की कमी गॅस करायचा, 2 मिनिटांसाठी शिजू द्यायचंय आणि गरम गरम सेरेलॅक्स तुमचं रेडी आहे. तुम्ही फ्रूट्स पण मॅश करून देऊ शकता किंवा क्रश करून देऊ शकता. सेरेलॅक्सची रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.